पितृदोषाची लक्षणे. पूर्वजांना राग आला तर जीवनात अनेक संकटे येतात. याला पितृदोष म्हणतात. त्यामुळे घरात अनेक प्रकारच्या घटना घडू शकतात. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी विनाकारण ताणतणावात असेल आणि तुम्हाला त्याचे कारण समजत नसेल तर त्यामागेच एकच कारण पितृदोष असू शकते. अशा परिस्थितीत पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करावेत. कोणत्याही कारणाशिवाय तुमची झोप उडाली आणि तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील तर हे देखील पितरांच्या रागाचे कारण असू शकते. पिंपळाच्या झाडात त्रिदेव वास करतात, पण घरात पिंपळाचे झाड लावणे फारच अशुभ आहे. अनेकदा पिंपळाचे झाड स्वतःहून घरामध्ये उगवते. जर तुमच्या घरात पिंपळाचे रोप स्वतःच उगवले तर ते पितरांच्या नाराजीचे लक्षण असू शकते. पण ते तोडून न टाकता त्याची पूजा केल्यानंतर ते मातीसोबत बाहेर काढा. मंदिरात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लावावे. घरामध्ये अचानक तुळस सुकणे हे देखील पितृदोषाचे लक्षण असू शकते. ही घटना सांगते की कुटुंबात काही मोठी समस्या असू शकते. त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करा. तसेच दानधर्म करा, देवपूजा करा. घरातील रोजची भांडणे हे पितृदोषाचे लक्षण आहे. पितरांची नाराजी घरातील सुखशांती हिरावून घेते, नात्यात अंतर आणते. याशिवाय विवाहयोग, मुलामुलीचे लग्न न होणे, संततीचे सुख न मिळणे, संतती वाढीस अडथळा येणे हेही पितृदोषाचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत पितृदोषापासून लवकरात लवकर सुटका करण्यासाठी उपाय योजले पाहिजेत. पितृदोष कशामुळे होतो? पितरांचे योग्य अंत्यविधी तसेच श्राद्ध न करणे, पूर्वजांना विसरणे किंवा त्यांचा अपमान करणे, धर्माविरुद्ध वागणे, पिंपळ, कडुलिंब आणि वडाची झाडे तोडणे, साप मारणे किंवा कोणाकडूनही तरी करून घेणे. पितृदोष दूर करण्याचे उपाय. शनिवारी सूर्योदयापूर्वी कच्चं दूध आणि काळे तीळ पिंपळाच्या झाडाला अर्पित करावे. सोमवारी आकाच्या 21 फुलांनी महादेवाची पूजा करावी. आपल्या पूर्वजांकडून चांदी घेऊन नदीत प्रवाहित करावे. मोठ्याचा मान ठेवावा. आईचा सन्मान करावा. पूर्व फाल्गुनी नक्षत्रात चिंचेचा बांधा आणून घरी ठेवावा. आपल्या इष्टदेवाची नियमाने पूजा करावी. ब्रह्मा गायत्री जप अनुष्ठान करावे. उत्तरा फाल्गुनी, उत्तरा भाद्रपद किंवा उत्तराषाढा नक्षत्रात ताडाच्या झाडाचे मूळ घरी आणून आणि पवित्र ठिकाणी स्थापित करावे. प्रत्येक अमावास्येला अंधार झाल्यावर बाभळीच्या झाडाखाली जेवण करावे. अमावास्येला पितरांना नैवेद्य दाखवावे. अमावास्येला पितरांच्या नावाने ब्राह्मणांना भोजन द्यावे. श्राद्ध पक्षात दररोज पितरांना पाणी आणि काळे तीळ अर्पित करावे. 7 मंगळवारी आणि शनिवारी घरात जावित्री आणि केशरची धूप द्यावी. मंगळ यंत्र स्थापित करून त्याची पूजा करावी. दररोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्यदेवाला नमन करावे. शुक्ल पक्षात प्रथम रविवारी सूर्ययंत्र स्थापित करावे. सूर्यदेवाला नित्य तांब्याच्या पात्रात जल भरून अर्घ्य द्यावे. 5 मुखी रुद्राक्ष धारण करावे. पशुपक्ष्यांना पोळी खाऊ घालावी. घरात दक्षिण दिशेच्या भिंतीवर हारासह आपल्या पूर्वजांची चित्रे लटकावा. काली देवीची नियमाने आराधना करावी. दररोज शिवलिंगावर जल अर्पित करावे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि नागस्तोत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्रसूक्त, पितृस्तोत्र आणि नवग्रह स्तोत्र पठण करा. यामुळे पितृदोषात शांती मिळते. इष्टदेवतेची आणि कुलदेवतेची रोज पूजा करा. असे केल्याने पितृदोषही नाहीसा होतो. भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करा. श्रीमद भागवत गीतेचा पाठ करावा. यामुळे पितरांची शांती होते आणि दोष कमी होतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजयाच्या मंत्राने भगवान शिवाला अभिषेक करावा. रोज नियमितपणे हनुमान चालीसाचा पाठ करावा. हनुमान चालीसाचा पाठ केल्याने हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळतो. गरजू किंवा ब्राह्मणांना त्यांच्या दिवंगत नातेवाईकांना मृत्यूच्या
मृत्यूच्या तिथीला अन्नदान करा. दिवंगत नातेवाईकांच्या आवडीनुसार जेवण बनवावे. दररोज पितृकवच पठण करा. असे केल्याने पितृदोष शांती मिळते. आपल्या कुवतीनुसार गरिबांना वस्त्र आणि इत्यादी दान करा. असे केल्याने हा दोषही दूर होतो. दुपारी पिंपळाच्या झाडावर पाणी, फुले, अक्षदा, दूध, गंगाजल, काळे तीळ अर्पण करा आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद मागा. धन्यवाद.